राज्यामध्ये एकूण 12 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका इथं लागू झालेल्या आहेत। उमेदवार गावोगावी जाऊन स्वतःचा अजेंडा मतदारांसमोर मांडत आहेत। लातूर जिल्ह्यामध्ये अंधुरी जिल्हा परिषद गटामध्ये तुल्यबळ लढत होत असताना आज मौजे काळेगाव येथील काही मुस्लिम बांधवांनी शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। नेमकं या प्रवेशामागील त्यांची भूमिका आहे काय आहे हे आपण या संदर्भाने जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत आहेत ज्यांनी प्रवेश केलेला आहे, एकंदरीत त्यांचं काय मनोगत या बाबतीत असणार आहे ते आपण जाणून घेऊयात। आपलं सर्वप्रथम स्वागत। सुरुवातीला आपला परिचय आणि आपण शिवसेनेमध्ये कुठल्या कारणास्तव प्रवेश करत आहेत या बाबतीत आपण काय सांगणार आहात? मी राहणार काळेगाव, सय्यद मंजूर नईमुद्दीन। आमचे फक्त एवढंच कारण आहे की शिवसेनेमध्ये येणं, की आमचे कामं व्हावं, आमचं काळेगावचा विकास व्हावं आणि फक्त आम्ही साहेबाच्या तोंडाकडे बघून आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। साहेब जिकडं तर आम्ही तिकडं। तर आम्हाला कसं आहे, रोडाचं आहे, नालीचं आहे, काय दिवशी मागं आमची खणून टाकलेत नाळी, पुन्हा त्याच्यावर कॉन्क्रीट झालं नाही अजून, तसंच आहे। लेकर बाळं हिंडतेत करतेत। आमच्या मोठी मस्जिद आहे आमच्या काळेगावमध्ये, त्याच्या समोर एक मोठं खांब आणि त्याच्यावर लाईटी पाहिजे आम्हाला, लाईट, हां ती लाईटी पाहिजे। पुन्हा त्याच्यावर एखादं कॅमेरा, म्हणजे काय व्हायला सीसी कॅमेरा पाहिजे, की काय व्हायला गावामध्ये काय नाही बघावासाठी। आणि पाणी प्लांट अगोदर पाहिजे, लेकरं बाळ लहान आहेत, 5 रुपये टाकले पाणी यावं, काही सुविधा असली बी पाहिजे। पुन्हा विकास आहे का आपल्या गावात? जरा आहे की आता सगळेजण बघायत याले चाललेत, पण अजून काय नाही त्याचं विकास तर काय झालं नाही आता पोस्टवर। तुमच्या गावामध्ये जे तुमचं काळेगाव गाव आहे जी, तुमचं गाव हे एका माजी मंत्र्याचं गाव आहे। हो आहे की, त्यांनी आपल्या गावाकडे लक्ष दिलं नाही, लक्ष दिलेत, पण आता कसं काय कारणामुळे काय राहतंय काय सुटतंय। पण आम्ही आता साहेबा महाग नाहो, आता आम्ही शिवसेनेमध्ये आलेलो आहोत। फक्त एवढंच आहे की आता आम्ही ह्यांचं काम करू आणि आमचं काम हे आम्ही आलो तर हे न करू। आमची एवढीच अपेक्षा आहे की आमचं काम व्हावं, आमचं काळेगाव तरक्कीला लागावं। आमचे काय नौजवान लेकरं आहेत, त्यानं कामाला जरा शिक्षणामागे ही मागं ती मागं जरा खाली आहेत, काय वरी आहेत। या सगळ्या समस्या सोडवतील असा विश्वास सचिन शिवाजीराव भिकाणे यांच्यावर आपल्याला आहे। हा आहे, म्हणूनच आलाव इथं सर, कामं धामं सोडून साहेबाला भेटी आलाव आणि आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला। आज तुमचं काय मत आहे यावर? आमचं मत आहे की त्याच्याबद्दल आलो आम्ही की आम्हाला मंगल कार्यालय, मग पाणी प्लांटचा, मग रोडाचा, त्या विषयाने आलो आमच्या साहेबापाशी। त्याच्यानं का साहेबाला अगोदर बी आम्ही केला त्याला बी ह्यावर करू आम्ही याच्यापाशी आलो आम्ही, ते करेल आम्ही आमचं काम करेल ते आलो आम्ही। माझ्यासोबत आता असणार आहेत अंधुरी जिल्हा परिषद गटाचे शिवसेना या पक्षाचे अधिकृत उमेदवार सचिन शिवाजीराव भिकाणे। या पक्ष प्रवेशावर त्यांची काय नेमकी प्रतिक्रिया असणार आहे आपण जाणून घेऊयात। आज काळेगाव येथील मुस्लिम बांधव हे शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत, तर काय एकंदरीत काय प्रतिक्रिया आहेत? सर्वप्रथम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, त्यांनी एक महाराष्ट्रामध्ये कामाचा जो धडाका लावलाय त्यांच्याकडे बघून, कारण सत्तेमधला पक्ष आहे, त्यांच्या मार्फत मी जर निवडून आलो उद्या तर मला कामं करायला सोपं जाणार आहेत आणि त्याच्यामुळे मी सर्व जास्तीत जास्त कामं कसं पूर्ण करता येईल यावर माझा भर राहणार आहे। या गोष्टीवर विश्वास ठेवून ह्या सगळ्या बांधवांनी पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे। आपल्या पक्षामार्फत जो वचननामा प्रकाशित करण्यात आलेला आहे त्या वचननाम्यामध्ये जास्तीत जास्त लोकहित समोर ठेवून आपण मुद्दे मांडलेले, हो, त्याच्या पूर्ण करण्याची आपण नागरिकांना हमी देखील दिलेली आहे। हो, आणखी काय असं तुमच्याकडे विजन आहे की हे माझ्या जिल्हा परिषद गटात झालं पाहिजेत असं काय वाटतंय आपल्याला? वचननाम्यामध्ये दिलेले सर्व मुद्दे हे लोकहित डोळ्यासमोर ठेवूनच मांडलेले आहेत आणि ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पूर्ण करण्याचं आम्ही वचन देतो। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर सध्याची काळाची गरज, हे आजाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये, कॅन्सर, बायपास किंवा अँजिओप्लास्टी हे जे प्रमाण वाढलेलं आहे, याचं मोफत ऑपरेशन चांगल्या अद्ययावत हॉस्पिटलमध्ये करण्याचं वचन त्या 16 मुद्द्यापैकी एक आहे।
ते मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतंय. आणि हे विजन फक्त आणि फक्त मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांकडेच असू शकतं याची मला हमी आहे. लोकशाही भारतसाठी मी संतोष रेड्डी, अहमदपूर, लातूर.